रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न बरं का निर्माण होतो. खरंच भ्रष्ट कोण आहे? महिला कीर्तनकार भ्रष्ट की पुरुष कीर्तनकार भ्रष्ट? कारण जुने जे सांप्रदायिक लोक आहेत ते बदलायला तयार नाही बरं का. त्यांना हे नवीन कीर्तनामध्ये तुम्ही जर ऐकले तर लक्षात ठेवा, त्यांच्याकडून काय घ्यावं. मग ते लहान बालक पुरुष कीर्तनकार असतील किंवा लहान महिला कीर्तनकार असतील किंवा सध्याच्या ज्या महिला कीर्तनकार आहेत ते असतील, एखाद्या महिला कीर्तनकारामुळे बाकीच्या सर्व महिला कीर्तनकार बाद आहेत किंवा एखाद्या पुरुष कीर्तनकारामुळे भ्रष्ट बरं का. सर्व कीर्तनकार पुरुष कीर्तनकार भ्रष्ट आहेत हे ठरवणं किंवा हे मोजमाप करणं माझ्या दृष्टीनं चुकीचं ठरेल. कारण का पहा, तसा विचार केला आतापर्यंतचा तसा विचार जर केला तर समाज भ्रष्ट करण्याला कारणीभूत पुरुष कीर्तनकार आहे, काही पुरुष कीर्तनकार आहे बर. नवे पुरुष कारण आहे असं म्हणा. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलेला काय किंमत दिली? वास्तविक पाहता महिले इतका रोल कोणच या जगामध्ये कोणच करू शकत नाही, कोणच करू शकत नाही. ती क्षणाची पत्नी, अनंतकालची माता, बहीण, आई. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो. एवढे अनंत रोल स्त्री पूर्ण करते. जेव्हा पुरुष आजारी पडतो तेव्हा आई म्हणून, बहीण म्हणून, मुलगी म्हणून सेवा करणारी दुसरी तिसरी कोण नसते तर ती आपली पत्नीच असते. ध्यानात ठेवा मी काय म्हणतो. तुम्ही चुकीचं जरी वागला तरी मोठ्या अंतकरणाने माफ करणारी सुद्धा स्त्रीच असते बरं का, महिलाच असते. मात्र पुरुष संस्कृती ही आतापर्यंतची अशी आहे, एखाद्या बरं का अगोदरच्या पत्नीला मुलं होत नाही बरं, नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे भ्रष्ट कोण आहे, कोणाकडे झुकतं माप जायचं ते लक्षात येईल तुमच्या. एखाद्या पुरुषाला पहिल्या पत्नीपासून मुलं होत नसतील तर हा हलकट वृत्तीचा, अगदी तो चांगला संप्रदायामधला असू द्या किंवा कुठलाही असू द्या, दुसरं लग्न केल्याशिवाय राहत नाही. मुलं होत नाहीत म्हणून बरं का, किंवा पहिल्या पत्नीला सर्व मुलीच होतात, मुलगा होण्यासाठी दुसरी पत्नी करतात. वास्तविक पाहता पुरुष होणं, मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे अवलंबून आहे सर्व पुरुषाच्या हातात बरं का. लक्षात पुरुष हे ठरवत. की अडाणी लोक जे आहेत ते अडाणी लोक हेच जाणून घेऊ इच्छित नाही. त्यांना वाटतं हिला सगळ्या मुलीच होते, दुसरी पत्नी केल्यानंतर आपणाला मुलगा होईल, आणि होतोय बरं का. आणि त्याच्यामुळं बरीच संस्कृती अशी भ्रष्ट झालेली. वास्तविक खरं काय आहे ते जाणून घ्यायचं. मेल किंवा फिमेल चाइल्ड बॉर्न होणं डिपेंडिंग अपॉन ओनली मेल नॉट फिमेल. स्त्रीवर अवलंबून नसतं. किंवा
एखाद्या स्त्रीमध्ये काहीतरी बाधा, थोडीशी बाधा झाली, कोणतीही असेल मग ती, तर तिला लगेच सोडून देतो, हाकलून देतो आणि दुसरं लगीन करतो. इतका वासनाधीन पुरुष आहे. परंतु जगद्गुरु तुकोबाराय एक मस्त प्रमाण देतात बर का. दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल, दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल, भंड फजिती होईल, भंड फजिती होईल, दुसरी न करावी बाईल भंड फजिती होईल. त्याच्यावर अनेक दृष्टांत देऊ शकतो, देता येतात. फक्त अनेक दृष्टांत देऊन बरं का, वेळ घालवू इच्छित नाही. माझा मुख्य विषय आहे महिला कीर्तनकार आणि पुरुष कीर्तनकार यात भ्रष्ट. हे तुम्ही ठरवायचा, निर्णय तुम्ही द्यायचा. परंतु अशी एखादी स्त्री, महिला तुम्हाला आढळली का पुरुषामध्ये डिफेक्ट असून सुद्धा मुलं होत नाहीत म्हणून त्या स्त्रीनं दुसरं लग्न केलं? नाही हो, असं कधीच आढळणार नाही. लक्षात ठेवा, तिच्यामध्ये काही फॉल्ट नसताना ती पूर्ण आयुष्य नवऱ्यानं सांगितलं तरी सुद्धा, किती स्त्रिया दाखवा की अगदी सासू सासरे सुद्धा विनंती करतात, बाळा माझ्या मुलामध्ये फॉल्ट आहे, तू दुसरं लग्न करत नाही. लक्षात ठेवा, इतकी स्त्री चारित्र्यवान आहे आणि तिच्या चारित्र्यावर शिंतोडे तुम्ही घेता, भ्रष्ट तिला म्हणता. वास्तविक पाहता भ्रष्ट कोण आहे हे तुम्ही ठरवा. तसा विचार केला माझ्या मते तर ना महिला कीर्तनकार भ्रष्ट आहेत, ना पुरुष कीर्तनकार भ्रष्ट आहेत. परंतु यामध्येही काही नाची कीर्तनकार आहेत, देण्यात आलं का? किती टक्के? 1%. आणि ह्याला मी उदाहरण दिलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये. जसं त्या 1% रॉकेलमुळे 99% दुधाला दोष लागतो. अशा पद्धतीनं पवित्र असणारे महिला कीर्तनकार आणि पवित्र असणारे पुरुष कीर्तनकार यांना समाज हा दोष देतो. एवढेच पैसे घेतात, तेवढेच पैसे घेतात. याच्यावरूनही मी मागे व्हिडिओ भरपूर टाकलेले, आलं का लक्षात? ते पहा तुम्ही, कोणत्या ना कोणत्या चॅनलवरती तुम्हाला भेटतील, माझ्याच कोणत्या ना कोणत्या चॅनलवरती भेटतील. की ही प्रवृत्ती जोपर्यंत जात नाही आणि समाजाची ही प्रवृत्ती आहे, समाज हा फक्त तुम्ही तुमच्या वाईट गुणावरती बोट ठेवतो. चांगले गुण तुमच्याकडे किती आहेत ते पाहत नाही. एखादा कीर्तनकार किंवा एखादी महिला कीर्तनकार नेमका वाईट शब्द कोणता बोलला त्याच्यावरती आता कितीतरी कोर्टात प्रकरण चालू आहेत, तुम्हाला माहित आहे. त्या वाईट शब्दावरती समाजाला फक्त आपले दोष दिसतात. परंतु हे कीर्तनकार, मग ते महिला असो अथवा पुरुष कीर्तनकार असो, समाज प्रबोधनाचं आणि समाज घडविण्याचं किती कार्य करतात. एखाद्या कीर्तनकाराला नसेल आवडत एखाद्यानी 2000, 3000, 5000, 10000 घेतलेले, त्यांनी किती घ्यायचं हे त्याच्या मनाचा प्रश्न. हे तुम्ही त्यांच्यावरती निर्बंध घालू शकत नाही ना, लक्षात. आणि त्यांना नावे ठेवू शकत नाही. म्हणजे
हाताला येणं आंबट ही म्हणण्याची प्रवृत्ती जोपर्यंत तुमची नाहीशी होत नाही तोपर्यंत भ्रष्ट या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात येणार नाही. आपणास काय वाटतं याबद्दल? आवर्जून मी तर माझं मत स्पष्टपणे सांगितलं की 1% रॉकेलमुळे 99% पवित्र असलेल्या दुधाला दोष देऊ नका. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.